अगदी निर्विवाद आहेत. कुणाच्या मनात या संबंधी शंका नाही, परंतु या बाबीचे महत्त्व सर्वांनीच नीट ध्यानात घेतले आहे असे म्हणवत नाही. स्त्रियांच्या अब्रू संबंधीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन ही अशीच एक बाब आहे. शिवाजी महाराजांच्या काळी आणि सरंजामदारीच्या एकूणच काळात स्त्रियांच्या अब्रूला, विशेषतः गोरगरिबांच्या स्त्रियांच्या अब्रूला किंमत नव्हती. राजे रजवाडे व राजपुत्र तर सोडाच, पण सरदार, वतनदार, जमीनदार, देशमुख, पाटील यांच्या दृष्टीने गोरगरिबांच्या लेकीसुना म्हणजे त्यांना हव्या त्या वेळा उपभोगण्याच्या वस्तू होत्या. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. तुमचं नाटक काय? जय शिवाजी, जय शिवाजी. तुमचं आमचं नाटक काय? जय शिवाजी, जय शिवाजी. अरे रक्तात भिडलंय काय? जय शिवाजी, जय शिवाजी. तुमचं आमचं नाटक काय? जय शिवाजी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज जय. आम्हाला कोणत्याही पद्धतीची डिटेनची नोटीस न देता पोलीस आम्हाला इथून जाऊ देत नाही आहे. 22 तारखेला मला कॉल आला होता आमदार संजय गायकवाडांचा. तेव्हापासून पोलिसांनी फक्त त्रास द्यायचं काम केलेलं आहे. 22 तारखेला मी तक्रार द्यायला गेलो, त्यावेळेला राजारामपुरी पोलीस स्टेशनला आम्ही कॉल रेकॉर्डिंग वगैरे दिलं. 23 तारखेला अर्ज दिला. अर्ज दिल्यानंतर त्यांनी FIR दाखल केली नाही. त्याच्यानंतर आम्ही 24 तारखेला गेलो. त्यावेळेला सुद्धा फक्त अदखलपात्र स्वरूपाचे गुन्हे कलम ते टाकत होते आमदार संजय गायकवाडांच्यावर. त्यामुळं आम्ही त्यावेळेला कोणत्याही पद्धतीची मी तक्रार न देता मी तिथून निघालो. पोलिसांनी माझी जबाबावर फिर्यादी म्हणून जो हे असतो त्याच्यावर कोणतीही सही न घेता त्यांच्यावर NC एकदम सौम्य गुन्हे कलम त्यांच्यावर टाकून परस्पर मला विश्वासात न घेता गुन्हा दाखल केला. त्याच्यानंतर आम्ही SP साहेबांना भेटलो, तिथं सुद्धा आम्हाला न्याय मिळाला नाही. नंतर काल आम्ही गृहमंत्र्यांचा पुतळा जाळायचं जाहीर केलं, तेही संविधानिक मार्गानं. काल ह्या सगळ्या गोष्टीचे व्हिडिओ अवेलेबल आहेत. अत्यंत क्रूर पद्धतीनं अक्षरशः बिंदू चौकातला जो ऐतिहासिक बुरुज आहे त्या बुरुजावर आमच्या कार्यकर्त्यांची डोकी फुटली असती. इथंपर्यंत पोलिसांनी आम्हाला ढकलाढकली केलेली आहे. त्या गोष्टीचा काल सुद्धा आम्ही निषेध केलेला आहे. आणि आज फक्त मी इथं मोर्चाला आलेलो आहे. इथं आम्हाला काही बाकीचं काही करायचं नाही आणि तो आमचा इतिहास नाही आहे. 2012 पासून मी चळवळीमध्ये सक्रिय आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत मोर्चे आंदोलन अटेंड मी केलेले आहेत. हे काय पहिल्यांदा मी मोर्चा आंदोलन करतोय असं नाही आहे. त्यामुळं तुम्ही माझा इतिहास तपासा. आम्ही असंविधानिक पद्धतीनं कोणतंही काम, कोणताही मोर्चा, कोणतंही आंदोलन करत नाही. आम्ही संविधानिक मार्गानं इथं मोर्चा जाहीर केलाय. रीतसर त्यांना काल आमच्या पोलिसांचं काय म्हणणं आहे नेमकं? पोलीस इथून आम्हाला फसवणूक केलेली आहे आमची. खरं तर आम्ही एक साधा कार्यकर्ता आहे. मी पोलिसांना चुकून 2 व्हीलरनं सुद्धा तिथं जाऊ शकलो असतो, पण आम्ही पोलिसांबरोबर सहकार्याची भूमिका घेतलेली आहे. निघताना पण आम्ही जाहीर करून निघलेलो आहे. इथं आल्यानंतर सुद्धा आम्ही कल्पना दिलेली आहे, पण त्यांनी आम्ही त्यांच्यावर जो विश्वास ठेवला त्याचा त्यांनी विश्वासघात केलाय. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. माझी अजून सुद्धा विनंती आहे, आम्ही तिथं काही प्रक्षोभक भाषणं वगैरे करायसाठी आलेलो नाही. आम्ही फक्त पानसरेंचं शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचायसाठी आलेलो आहे. त्यामुळे आम्हाला त्यांनी जाऊ द्यावं ही रिक्वेस्ट आम्ही त्यांना अजून सुद्धा करतो. पोलिसांकडून काय सांगण्यात आलंय? काय म्हणणं? ते इथून आम्हाला सोडतच नाहीयेत. इथं मला एकट्यासाठी इथं किती 150-200 पोलीस आलेले आहेत. माझी तब्येत बघू शकताय तुम्ही. एवढ्या पोलिसांची गरज आहे का?
त्यापेक्षा एका दुसरा पोलीस आमदार संजय गायकवाडांना कडे पाठवा, त्यांच्यावर गुन्हे नोंद करा, त्यांना अटक करा. आम्हाला काही इथं हाऊस आलेली नाही एवढ्या लांबून इकडे यायची, आणि आमच्याकडे त्यांच्यासारखा पैसा इकडे ढीक पडलेला नाही. आम्ही कष्टकरी गोरगरिबांची चळवळ करतोय, आणि साध्या एकतर मी पूर्ण दिवस झोपलेलो नाही, पूर्ण रात्रभर त्या ट्रॅव्हलरमधून चेंबून आम्ही आलेलो आहे. सकाळपासून मी नाश्ता केलेला नाही. तुम्ही इथं मीडियाचे प्रतिनिधी आहात, तुम्ही बघताय. आमच्या कार्यकर्त्यांपैकी काही जणांनी नाश्ता केलाय, तो पोलिसांनी दिला होता, पण मी अजून सुद्धा नाश्ता केलेला नाही. आत्ता त्यांनी तो नाश्ता कमी पडलेला म्हणून दिलाय, तो मी खाणार नाही. आम्ही इथं नाश्ता करायसाठी आलेलो नाही, आम्हाला गप इथं सोडा, आणि इथं फक्त आम्हाला तुम्ही दाबायचा प्रयत्न केल्यामुळं आम्ही थांबणार, असं जर तुम्हाला गैरसमज झाला असेल तर तो तुम्ही डोक्यातनं काढून टाका.